नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आज आपल्या घरी पाहुणे येणार आहेत. कोण ते तुम्हाला नंतर पाहायला मिळेलच. तर आज माझ्या मोठ्या मामाचा मुलगा त्याच्या आर्मीमध्ये सिलेक्शन झालेले आहे आणि तो त्याचे ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर पहिल्यांदाच घरी येतोय. समर्थ त्याला न्यायला स्टेशनवर आला होता. मग घरी जायच्या अगोदर, घरी म्हणजे कासेगावला जायच्या अगोदर मग त्या दोघांनाही मी घरी बोलवलं आणि इथं माझी स्वयंपाकाची तयारी चालू आहे. त्याला विचारले काय करू, तर तो म्हणाला ज्वारीची भाकरी आणि मस्त बाजार आमटी कर. तर इथं माझ्या भाकरी होत आलेल्या आहेत. मी औक्षण केल्यानंतर परीने हे औक्षण करून घेतले. नंतर राहू आणि हे दोघ जण इथं गप्पा मारत बसलेत. नाश्ता 6:40 नंतर फर्स्ट पिरियड झाला. माझं इथं भांडी घासत त्यांच्यासोबत गप्पा चालू होत्या. डेली हे असल्यामुळे ती डिसिप्लिनच राहते ना. ते 10-11 वाजेपर्यंत रोज करतो. कस्तुरी मेथी राहिली का टाकली? हा वास खूप छान यायला लागलाय. त्याला वर्दीमध्ये बघून असं खूप आनंद झाला होता, पण अगदी मन भरून आलं होतं. त्याच्या ट्रेनिंग संपल्यानंतर कसम परेडच्या वेळेस मला आदेश लहान असल्यामुळे आणि त्यात एवढी कडाक्याची थंडी त्यामुळे जाता आले नाही. आणि तसं शेतकरी कुटुंबातील फॅमिली बॅकग्राऊंड बघायला गेलं तर मामा मामी दोघेही अंगठे बहादूर, तरी त्यांनी मुलांना शिकवलं. आणि आता तो फक्त 21 वर्षाचा आहे, म्हणजे 21वं वर्ष चालू आहेत त्याला. त्याने हे सर्व जिद्दीनं केलं आणि त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळालं, त्यामुळे अजूनच जास्त आनंद होतो. वेगवेगळ्या ट्रेड आहेत. तिथे गेल्यावर पण भरपूर हेलिकॉप्टर मेकॅनिकल टेक्निकल मध्ये त्यांचं पण एस वाय झालं का जॉईन झालेलं. परी प्रत्येकाला ट्रेनिंग सगळं देणार. ती बेसिक सगळ्याला सगळ्यालाच असते, त्यांना पण असते की हे कांदा 2 महिने सगळ्यांना कांदा पहिलं दे गं परी. सगळ्यांना सारखं. परत 2 महिने झालं का फुल्ड राहते की 4 महिना फील्ड मधलं पण आता मेकॅनिकलचं सगळं त्यांना त्यातच हे दिलंय, ट्रेनिंग त्यातच दिलंय. 4 महिने शिल्लक राहते. म्हणजे ह्यांचं काय मला वाटतं एस वायला काय तर होते ते. एस वायला होते नंतर अजून म्हणते एस वाय झाल्यानंतर म्हणजे त्याने ट्रेनिंग हे केलं आणि त्यात सिलेक्शन झाल्यानंतर तुझ्यासारखंच झालं त्यांचं फायनल अकॅडमी जॉईन केलं होतं. एवढे दिवस कसं गेलं उन्हाळ्यापासून काय. आदेश आदेश इकडं आदेश ए आदेश. चला आता जेवण करू आणि मग अजून गप्पा मारू. जेवण झालं पण किती बाहेर फिरणार, पण आपल्या भागात आल्यावरच ती वेगळंच राहते हे की नाही. आम्ही पण कॉलेजला असताना तसंच व्हायचं. आपलं ते आपलं गाव राहतं शेवटी. मामा आलाय तर काय म्हणत काय मामा विष्णुपदाला जाऊन आला का नाही. पळतच बोलत असत. विष्णुपदाला जायचं म्हणलं होतं. खाते कोण भाकरी खाते, दोन्ही पण आहे. तुला काय खायचंय बरी? चपाती खायचं. जेवण झालं, गप्पा वगैरे सगळं मारून झालं, पण आता हे घरी जाणार होते. एक 10-15 मिनिटाचा रोड आहे, थंडी भरपूर आहे. थांबा म्हटलं तर नाही, आता त्यांना घरी जायचं होतं. बाय बाय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणखी भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.